सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, सोबत नव्या शुभेच्छा। नवीन वर्ष आपण सर्वांना सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे व आरोग्याचे जावो। नवीन वर्षात आपले जीवन आनंदीमय व सुखमय हो ही श्री चरणी प्रार्थना। सातारा न्यूज परिवाराकडून आमच्या असंख्य वाचक व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवतर रेल्वे गेट ते जळगाव फाटा तालुका कोरेगावच्या हद्दीमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना अक्षरशः डांबराचा मुलामा देऊन संबंधित ठेकेदार हा जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचं आढळून आलेलं आहे। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। शिवतर रेल्वे गेट ते जळगाव फाटा तालुका कोरेगाव हद्दीमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याला निव्वळ दिशाभूल करण्याचं काम संबंधित ठेकेदार नावाला डांबराचा मुलामा देण्याचं काम करत आहे। शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपये निव्वळ पाण्यात जाण्याची भीती संतप्त ग्रामस्थ व वाहन चालक व्यक्त करीत होते। सदरचे काम रेल्वे गेट ते भीमनगर तसेच जळगाव फाट्यापर्यंत अंदाजे 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता असून रस्त्यामध्ये खड्डे पडलेले होते। संबंधित ठेकेदार फक्त मोठे खड्डेच मुजवण्याचं काम करत असून ते देखील निकृष्ट पद्धतीने मुजवत आहे व उरलेले खड्डे तसेच ठेवून पुढे काम करण्याचं त्याचं चालू आहे। संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता अरेरावीची भाषा वापरत असून याच पद्धतीने डांबर टाकले जाते अशी उर्मट भाषा वापरत याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये डांबर वापरणार नाही, तुम्ही कोणालाही सांगू शकता, अधिकाऱ्यांना सांगितलं तरी चालेल अशी भाषा ग्रामस्थ व वाहन चालकांना संबंधित ठेकेदार वापरत आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काय भूमिका घेणार याकडे संतप्त ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जाऊ नये व चांगल्या पद्धतीचे काम व्हावे एवढीच अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे। अतिशय कमी प्रमाणामध्ये डांबर वापरल्यामुळे ते काही दिवसातच निघून जाण्याची भीती देखील या ठिकाणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।